प्रथम महापौर भगवान करंकाळ उद्धव सेनेला जय महाराष्ट्र करीत निघाले शिंदे सेनेच्या वाटेवर। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपाईचा कार्यकर्ता मेळावा। तेली समाजाचे आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करा, खानदेश तेली समाज मंडळाचे धरणे आंदोलन। आणि शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा धुळ्यात आक्रोश मोर्चा। धुळे शहरात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत भूकंप घडलाय। ठाकरेंना जय महाराष्ट्र करीत शिवसेनेचे प्रथम महापौर भगवान बापूजी करंकाळ यांनी आपल्या राजकीय जीवनाचं नंदनवन करण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचं निश्चित केलंय। पुढील आठवड्यात शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार अशी माहिती भगवान बापूजींनी पत्रकार परिषदेत दिली। साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भगवान बापूजी बोलत होते। प्रथम महापौर भगवान करंकाळ यावेळी म्हणाले की दिनांक 12 मार्च रोजी मी ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहसंपर्क प्रमुख पदासह पक्ष सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला। दिनांक 11 आणि 12 असे 2 दिवस मी मुंबईत होतो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट झाली। गेल्या 1.5 तपांपासून मी भगवान श्रीकृष्णाच्या सेवेत आहे। शिंदे साहेबांना मी नंदनवन येथे भेटलो। आता माझा राजकीय नवीन जन्म झाला आहे। माझ्या राजकीय जीवनाचं नंदनवन करण्यासाठी मी शिंदेंच्या सेनेत प्रवेश करण्याचं निश्चित केलं आहे। 2016 ते 2026 अशी 10 वर्ष उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जिल्हाप्रमुख पदासाठी मी गेल्या 3 वर्षांपासून इच्छुक होतो, परंतु जिल्हाप्रमुख पदाची इच्छा सार्वजनिक करताच पक्षांतर्गत विरोधक जागे झाले। विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी देखील इच्छुक होतो, परंतु मला तिकीट दिले गेले नाही। महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी ठाकरेंच्या सेनेच्या माध्यमातून धुळ्यात अत्यंत सामान्य फाटक्या उमेदवारांना उभं केलं। त्यांना मुंबईतून कोणत्याही प्रकारची रसद पुरविण्यात आली नाही, सहकार्य मिळालं नाही। जिल्हाप्रमुख पद, विधानसभेचं तिकीट आणि मनपा निवडणुकीच्या वेळी न करण्यात आलेलं सहकार्य यामुळे मी ठाकरेंच्या सेनेला जय महाराष्ट्र केला। पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री तथा सेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मी शिवसेनेत प्रवेश करणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेत असताना कोणताही वैयक्तिक लाभ मी मिळविला नाही। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी वर्षा बंगल्यावर अथवा मातोश्री निवासस्थानी कधीही गेलो नाही। मी लाभार्थी नाहीच, असं करंकाळ यांनी यावेळी सांगितलं। आपल्या पक्षप्रवेशाला धुळ्यातील शिंदे सेनेच्या स्थानिक नेत्यांचा कुठलाही विरोध नसल्याचं देखील करंकाळ यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं। भारतीय जनता पक्षावर कडवट प्रतिक्रिया देताना भगवान बापूजी म्हणाले की स्थानिक भाजपा नेत्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात मी सहभागी होणार नाही। या पत्रकार परिषदेला भगवान बापूजी यांचे सुपुत्र सिद्धार्थ करंकाळ हे देखील उपस्थित होते। शिवसेनेचा पहिला महापौर आणि आता शिवसेनेचा सहसंपर्क प्रमुख आहे धुळे जिल्ह्याचा। 12 मार्चला मी शिवसेना सक्रिय सदस्य आणि सहसंपर्क प्रमुखाचा राजीनामा दिला आहे। 10 वर्ष मी 2016 ते 2026 10 वर्ष काम केलं, पण मला असं वाटतं की आता आपल्याला जर काही अजून परत जनतेसाठी काही नवीन करायचं आहे, नवीन घडवायचं, नवीन इतिहास करायचा आहे, दीनदुबळ्यांसाठी गरजूंसाठी जर काही काम करायचं आहे तर आपल्याला शिंदे साहेबांकडे गेलं पाहिजे। म्हणून मी शिंदे साहेबांना काल भेटलो नंदनवन बंगल्यामध्ये, त्यांच्या शासकीय आणि अधिकृत बंगल्यामध्ये त्यांना भेटलो। त्यांनी मला 5-6 दिवसाची प्रवेशाची तशी खाली आदेश दिले त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना की भगवान करंकाळ आपल्याकडे येत आहे, त्यांना माझी तारीख 4-5 दिवसात कळवा आणि तो प्रवेश मी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या हात बळकट करण्यासाठी मी धुळे जिल्ह्यातनं एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या याच्यामध्ये प्रवेश करतो। बापूजी काही नाही, ते पदावर मला ते जे त्यांनी समजा आमदारकी नाही दिले, जिल्हा प्रमुख नाही दिलं, त्यांना असं वाटत असेल नेतृत्वाला की त्याला एकचा मनुष्य नाही दिलं नसेल, काय आपलं त्यांच्यावर काही राग नाही आहे। ते 10 वर्ष त्यांच्यामध्ये होतो, आपण शिवसेनेची स्तुती केली आहे, भाजपमध्ये बी होतो पूर्वी, त्यांची स्तुती केली आहे, तर आपल्याला काही आगपाखड करायचं नाही। सायलेंटमध्ये आपण शिवसेनेचा त्याग केलेला आहे। माझं पत्र बी दोन ओळीचं आहे। उलट मी इथे बी सांगितलं आहे की माझ्याकडनं काही चूक झाली असल्यास उद्धव साहेब मला माफ करा, माफी मागा। जाहीर मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धुळे शहरातील तत्कालीन विजयानंद आणि नंतरच्या स्वस्तिक थिएटरच्या जागेवर 88 वर्षानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला।
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले हे होते. रिपाईचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ, स्वागताध्यक्ष प्रभाकर जाधव, अमोल कबाडे यांच्या वतीनं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मेळाव्याला नामदार आठवले यांच्यासह रिपाईचे ज्येष्ठ नेते मंडळी देखील उपस्थित होते. या मेळाव्यात नामदार रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांसमोर रिपाई पक्षाचा आजवरचा प्रवास, कार्यकर्त्यांचं योगदान, पक्षाचं यश अपयश इत्यादी विषयांवर सखोल मार्गदर्शन केलं. मेळाव्याला स्त्री पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कि हमारी सरकार नरेंद्र मोदी जो योजनाएं बनाई, सब योजनाओं का फायदा हमारे मुस्लिम आवाम को होता है. आप अल्लाह ताला से अपील करिए, हमारे जो मसाइल है, इस मसाइल को हल करने के लिए मैं आपके साथ हूँ. रिपब्लिकन पार्टी आपके साथ है, कोई डरने की बात नहीं है. अलग अलग पार्टी की भूमिका अलग अलग हो सकती है, लेकिन मेरे पार्टी का माइनॉरिटी विंग है. महाराष्ट्र में, ऑल इंडिया में, हर जिले में माइनॉरिटी की विंग हमारी काम करती है. उसमें मुस्लिम माइनॉरिटी है, क्रिश्चियन माइनॉरिटी है, जैन माइनॉरिटी है, सिख माइनॉरिटी है. सभी माइनॉरिटी के लोग मेरे पार्टी में काम करते हैं. तो हमारी सरकार मुसलमान के विरोध में नहीं है. मेरे मंत्रालय ने 10% आरक्षण ईबीसी को, ईडब्ल्यूएस को देने का निर्णय लिया. उसमें ऐसा नहीं कि मुसलमान को नहीं देना करते. और मैं जानकारी देना चाहता हूं कि मेरे मंत्रालय के अंतर्गत ओबीसी कम्युनिटी आती है. ओबीसी कमीशन हमारा है, शेड्यूल कास्ट कमीशन है, सफाई मजदूर कमीशन है. और अभी हमारी सरकार ने एक निर्णय लिया है कि सभी जाति का सेंसस जाति के आधार पर होगा. कौन से जाति का लोग कितना है उसकी जानकारी मिलेगी. हिंदू कितने, हिंदू समाज में जो जाति है हर जाति का कितना परसेंटेज उसकी जानकारी मिलेगी. मुस्लिम आवाम का कितना परसेंटेज उसकी भी जानकारी मिलेगी. और जो ओबीसी में 80% मुस्लिम ऑलरेडी आते हैं. ओबीसी का जो लिस्ट बनाया, कालेलकर कमीशन ने जो लिस्ट बनाया था, वीपी सिंह की जब सरकार 1991 में आई थी, तब उन्होंने मंडल कमीशन को स्वीकारने का निर्णय लिया और ओबीसी को 27% आरक्षण देने का निर्णय वीपी सिंह सरकार ने लिया है. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. विधानसभा निवडणुकीपूर्वी तेली समाजासाठी जाहीर केलेलं आर्थिक विकास महामंडळ तातडीनं कार्यान्वित करा या मागणीसाठी खान्देश तेली समाज मंडळातर्फे धुळे शहरातील क्युमाइन क्लबजवळ धरणे आंदोलन करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेलं मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. निवडणुकीपूर्वी विविध समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. निवडणुकांनंतर ही महामंडळे कार्यरत होतील असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र निवडणुका होऊन 1.5 वर्ष उलटलं तरीही तेली समाजासाठी स्थापन केलेलं आर्थिक विकास महामंडळ सुरू झालेलं नसल्यानं समाजात नाराजी आहे. तेली समाजातील गरजू बांधवांना आर्थिक मदत, व्यवसायाला चालना, रोजगार निर्मिती, शिक्षण व कौशल्य विकासासाठी सहाय्य, महिला सक्षमीकरणाच्या योजना, ग्रामीण भागातील विकास तसेच नवउद्योजकांना बिनव्याजी कर्ज मिळण्यासाठी हे महामंडळ तातडीनं कार्यान्वित करावं अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. आंदोलनाची दखल न घेतल्यास 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी अन्नत्याग आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. या धरणे आंदोलनात रवींद्र चौधरी, सुनील महाले, विभागीय उपाध्यक्ष राजेंद्र बागुल, शहराध्यक्ष राजेंद्र चौधरी, किशोर चौधरी, सोनू चौधरी, मनोज चौधरी, जयवंत चौधरी, चंद्रकांत चौधरी, प्रमोद चौधरी, राजेंद्र चौधरी, नितीन चौधरी, प्रकाश चौधरी, सुनील चौधरी, प्रशांत चौधरी, चाळीसगाव, सुनील चौधरी, शैलेश चौधरी, किरण बागुल यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. भारतामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे छोट्या निवडणुका असतील, मोठ्या निवडणुका असतील, कुठल्याही संस्थांच्या निवडणुका असतील, भारतीय जनता पार्टीच्या मागे 100% हा समाज उभा राहतो. आणि या समाजाला काहीतरी देणं लागतंय. त्या सरकारने या समाजासाठी मोठे योगदान द्यावं. कारण हा समाज
औराचं या पक्षाच्या मागं उभा असतो. त्यामुळे आमच्या सर्व संतांची हिंदू समाजाची प्रमुख मागणी आहे आणि धरणे आंदोलन या ठिकाणी होत आहे. आमच्या संतांची विकास महामंडळाला या फडणवीस साहेब सरकारने लवकरात लवकर या मंडळाची स्थापना झाल्यानंतर अजून कुठलंही काम पुढे सरकलं नाही तर त्यांनी आपल्या प्रसार माध्यमातून पत्रकार बंधूंच्या माध्यमातून हा आमचा संदेश आमचं धरणे आंदोलन हे नक्कीच या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचेल. त्याच्यानंतर कलेक्टर मॅडम यांना सुद्धा निवेदन द्यायला आमचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी जाणार आहे. तर सर्वांच्या माध्यमातून खास करून माझ्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून हा संदेश आमचा महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचणार आणि याच्यावर काहीतरी निर्णय 100% ते घेतील अशी आम्हाला आशा आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अभाविप धुळे शाखेतर्फे शहरातून विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यात विद्यार्थ्यांनी बॅनर फलक हातात घेत जोरदार घोषणाबाजी केली. उठ दोस्ता उगार मूठ, तूच थांबव तुझ्या शिक्षणाची लूट, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शिष्टमंडळाने विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्न मागण्यांचं निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर केलं. माधव पालेशा महाविद्यालय प्रवेशद्वारापासून मोर्चाला सुरुवात झाली. संतोषी माता चौक मार्गे क्युमाइन क्लबजवळ मोर्चा धडकला. जिल्ह्यातील कृषी, ITI, वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र तसेच इतर महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते. निवेदनातून स्पर्धा परीक्षांचं वाढतं शुल्क कमी करा, अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करणे, विद्यार्थिनींच्या मोफत शिक्षणाच्या घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे, प्रलंबित शिष्यवृत्ती, विद्यावेतन व निर्वाह भत्ता तात्काळ विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करणे, शासकीय वसतिगृहांचं नूतनीकरण करणे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत बसपास देणे तसेच विविध विद्यापीठातील रिक्त प्राध्यापकांची पदे भरणे आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या. तसेच ITI इमारती व उपकरणांचं नूतनीकरण, MSCET सुलभ अर्ज प्रक्रिया, महाविद्यालयीन निवडणुका सुरू करणे, मराठी माध्यम शाळांची गुणवत्ता वाढवणे आणि वैद्यकीय इंटर्नर्स आणि रेसिडेंट डॉक्टर्स यांचे स्टायपेंड वाढवणे या मागण्याही निवेदनातून मांडण्यात आल्या. शासनाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ निर्णय घ्यावेत, अन्यथा राज्यभर आंदोलन उभारलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. या मोर्चात जिल्हा संयोजक लहानू कोळेकर, शिरपूर शहर मंत्री रुपेश कोष्टी, दोंडाईच्या शहर मंत्री हिमांशू चित्ते, मोर्चा प्रमुख मनीष कुलकर्णी, शहर कार्यालय मंत्री हेमंत महाले आदींसह अभाविपचे पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. नमस्कार, सुशांत एकवर्गे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेश सहमंत्री. आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धुळे शाखेच्या वतीनं शिक्षणाच्या वाढत्या बाजारीकरणाच्या विरोधामध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने 15 मागण्यांना घेऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. या मोर्चामध्ये जर आपण प्रामुख्याने जो मुद्दा घेतलेला आहे तो मुलींच्या मोफत शिक्षणाचा शासनाने घोषणा केली आहे, परंतु त्याची प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. अशा शिष्यवृत्ती असेल, मागच्या 2 वर्षापासून विद्यार्थ्यांना दिली जाणारी ज्या वेगवेगळ्या शिष्यवृत्ती आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना असेल, सावित्रीबाई फुले आधार योजना असेल, यासारख्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या मिळत नाहीयेत. त्याच पद्धतीनं जो 80-20चा जाचक भरतीमधला विद्यार्थ्यांना रूल लावलेला आहे त्याला समान संधी दिली पाहिजे. त्याच पद्धतीनं जे पशुवैद्यकीयचं शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांना स्टायफंड सुरू केला पाहिजे. अशा एकूण 15 मागण्यांना घेऊन विद्यार्थी परिषदेच्या वतीनं आज या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.